हाय हॅलो नमस्कार, मी अलिशा खेडेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी चित्रसृष्टी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण गप्पा मारणार आहोत आबाळाची माया, पिंकीचा विजय असो आणि त्याचबरोबर सारं काही तिच्यासाठी या मालिकेमधून घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजेच दक्षता जोईल हिच्यासोबत आणि त्याचबरोबर आपण गप्पा मारणार आहोत तिच्या आईसोबत. चला तर मग आपण गप्पा मारूया. कशा आहात तुम्ही? मस्त, एकदम छान. बरं, आता आम्ही तुला प्रत्येक मालिकांमधून बघतच आलो आहे, पण खरी दक्षता कशी आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बरं, ते मीच सांगायचं की आईने सांगायचं? दोघींनी पण सांगा. खरी म्हणजे बऱ्याचदा असं सेटवर सांगायचंय किंवा असं शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये की जशी निशी आहे ना तशी दक्षता आहे, पण मला असं वाटतं की काही गुण दक्षताचे वेगळे आहेत, काही निशीचे वेगळे आहेत. पण येस, जशी सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून निशी बघायला मिळाली त्यातले एक 20-25 गुण म्हणेन मी सेम निशीसारखे. एखाद्या दक्षताचा म्हणजे निशीचा असा गुण जो दक्षतामध्ये उतरलाय म्हणण्यापेक्षा तो सिमिलर वाटलाय, तो म्हणजे मी असं पटकन कोणाला बोलू शकत नाही, म्हणजे की मला आता सांगायचं आहे तडकी, म्हणजे सिच्युएशन वाईज ऑब्व्हियसली, पण एक हर्ट करणं असतं ना की हां वाटलं बोलले मग काय, तर समोरच्याला चांगलं वाटू दे अगर न वाटू दे असं मी नाही करू शकत. ते आपण 10 वेळा विचार होतो की काय करू, जाऊ दे, ठीक आहे माणूसच आहे, हे होईल, असं माझं बऱ्याचदा होतं. तर तो एक गुण आहे दक्षता आणि निशीमधला सारखा, की पटकन कोणाला की हां वाटलं हे वाईट वाटू दे, काही वाटू दे, मला काही घेणं देणं नाही, तर असं नाही आहे दक्षता आणि निशी. पण आता तर तू सगळ्या मालिकांमधून फेमसच झाली आहेस, सेलिब्रिटी हा टॅग लागलाय तुझ्यावरती, बरोबर? मग आता सेलिब्रिटीच्या आधीचं कसं होतं, म्हणजे आधीचं जीवन कसं होतं आणि आता सेलिब्रिटी झाल्यानंतरचं जीवन तुझं कसं आहे? मम्मी सेलिब्रिटी व्हायच्या आधी पण अगोदर कशी, म्हणजे ती लहान असल्यापासून नवरात्र आमच्याकडे समोरच गरबा वगैरे असतो. ती जेव्हा 1.5 वर्षाची होती स्वतःच तयारी करायची, भाजीवाली बनवून फॅन्सी गरबामध्ये वेगवेगळं हे करून. आम्हाला वेळ नसायचा कारण 12-1 वाजेपर्यंत गरबा चालायचा. बरोबर. मम्मी मी जाणार आणि 9च्या 9 दिवस तिने तिथे गरबा खेळली. आणि त्यामुळे लास्टच्या दिवशी जेव्हा बक्षीस समारंभ असतो तेव्हा तिला बक्षीस दिलं का, कारण हिच्या आईवडील घरात, पण ही 9च्या 9 दिवस गरबा खेळून, कधी भाजीवाली कधी मच्छीवाली असे वेगवेगळे प्रकार करून ती तिथे गरबा खेळायला जायची. आता काकी म्हणाल्या की भाजीवाली मच्छीवाली, मग असं म्हणजे एखाद्या नवरात्रीत असं झालं असेल ना की आईची साडी नेसून मी आता देवीच बनणार? नाही, देवी नाही बनलो आम्ही, कारण आम्ही असं म्हणजे ते जेव्हा फॅन्सी ड्रेस असायचं ना तेव्हा आमचं असायचं की सगळे बनतात, हे नॉर्मल आहे, मग आपण काहीतरी वेगळं करू. त्यामुळे देवी असं नाही कधी बनलो, काय काय वेगवेगळं भूत म्हणून. हो 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 भूत म्हणून गेलं, फर्स्ट प्राइज तिला मिळालं. आणि तेव्हा कोणी आमचं असं असायचं की आता या वर्षीची नवरात्री आहे तर आता काय बनायचं, जे सगळे बनणार ना एरियातले कोणी किंवा ते नाही बनत, काहीतरी वेगळं बनवूयात. मग ते सांगायचं पण नाही कोणाला, कारण ते आपण पहिल्यांदा बनणार आहोत नंतर कॉपी करणार, म्हणून सांगायचं पण नाही. तर देवी नाही कधी बनल्या, पण वेगवेगळ्या गोष्टी, परत ते पोतराज असतं ते माझ्या बहिणीला मी बनवलं होतं. तर अशा प्रकारे काही काही वेगवेगळ्या आयडियाज वापरून बनलोय. एकंदरीत तुमच्याकडे नवरात्री कशी साजरी केली जाते? घट मांडून किंवा मग तुम्ही एखाद्या देवीची मूर्ती बसवतात, आमच्या दरवाजातच नवरात्र उत्सव साजरा होतो. देवीची मूर्ती बसवतात आणि 9 दिवस गरबा वगैरे, फॅन्सी ड्रेस किंवा विविध कार्यक्रम असे चालतात. दक्षताला काय आवडतं, गरबा की दांडिया? बापरे. गरबा, कारण आमच्याकडे दांडिया खूप नाही खेळला जात, पण मला येतो, म्हणजे जे वेगवेगळे गरब्याचे प्रकार आहेत ते अगदी लहानपणापासून खेळत असल्यामुळे गरबा आणि दांडिया दोन्ही येतो, पण आवडतो गरबा. दक्षताचा म्हणजे सण उत्सव आता आपल्याकडे साजरे खूप उत्साहात केले जातात, त्यामुळे दक्षताचा उत्साह त्यामध्ये कसा असतो? म्हणजे प्रत्येक गोष्टीत असतोच, कधी असं मागे नाही. कोणत्याही गोष्टीत कोणतंही काम करायचं म्हटलं ना काय तिचा पुढाकार असतो आणि त्याला आम्ही तिचे आई बाबा म्हणून आम्ही दोघंही तिला सपोर्ट करत असतो.
आता हा बोल. नाही, तू मगाशी म्हणालीस की सेलिब्रिटी आधी किंवा नंतर काय फरक पडलाय, तर मला असं वाटतं की काहीच नाही. म्हणजे माझे आई बाबा नेहमी म्हणतात ही गोष्ट की तुम्ही म्हणजे आता मी त्या पोझिशनला आहे म्हणून जर मी घरच्या जबाबदाऱ्या विसरेन असं नाही. मी आत्ताही घरातली सगळी कामं करते. जर माझ्या आईला अगदी कुठे बाहेर जायचं असेल किंवा काहीतरी मीटिंग असेल किंवा गावी जाणं झालं काही कामानिमित्त, तर मी घरातली सगळी कामं करते. म्हणजे अगदी कपडे धुण्यापासून भांडी सगळी कामं करते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण कामाच्या ठिकाणी काम त्या पोझिशनला ते आपण व्यवस्थित करायचं आणि घरच्या जबाबदाऱ्या त्या एका ठिकाणी असतात. त्यामुळे जेव्हा मी सेटवर असते तेव्हा एक आर्टिस्ट म्हणून ती जबाबदारी, तो रोल, ती भूमिका मी बजावली पाहिजे. आणि जेव्हा मी घरी असते तेव्हा मी एक मुलगी म्हणून मला असं वाटतं माझ्या जबाबदाऱ्या मी बजावल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यात काही कमीपणा नाही आहे. खरं तर ह्या विचारांची देवाणघेवाण आई वडिलांकडून होते आणि ह्या विचारांसाठी हॅट्स ऑफ आहे. बरं दक्षता, मी म्हणेन की आता एक असं की आपल्या आता ऑनलाईन शॉपिंगचंच फॅड आहे. मग तुझं ऑनलाईन शॉपिंग होतं की बार्गेनिंग शॉपिंग होतं? शून्य. ऑनलाईन शॉपिंग शून्य. म्हणजे तुला खोटं वाटेल पण माझ्या मोबाईलमध्ये एकही ऑनलाईन शॉपिंग ॲप नाही आहे. मला ते जमतच नाही. मला असं वाटतं की आपण जाऊन अच्छा इथनं कम करू ना, ये करू ना असं. तू भांडतेस? भांडत नाही, पण मी खूप स्मार्टली सांगते. म्हणजे तुला खोटं वाटेल, आता आमच्या ज्या सिरियलमध्ये लाली मंजू वगैरे होत्या, आम्ही एकदा बाहेर जात होतो, त्यांचं असं नाही की 450ची गोष्ट आहे ना मग घेऊयात. तर म्हटलं कशाला 450ची कशाला. आम्ही असं केलं, तिला काहीतरी टॉप घ्यायचा होता म्हणजे, तर तिला मी सांगितलं की मी दुकानात गेले होते. त्यांना म्हटलं की अंकल 450 में नहीं होगा, आप एक 300 में दे दो. नहीं इतना कैसे कम करेंगे वगैरह. तर मी म्हणाले की नाही आपको पता है मैंने आपके पास ही लेके गई थी मैं. असं काहीतरी म्हटलं मी सांगायचं त्यांना असं. आणि फार ते स्किल ॲक्च्युली माझ्या बाबांचं आहे खूप छान. बाबा खूप चांगल्या रेंजमध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचे कपडे ते घेतात. त्यामुळे मला असं वाटतं ते स्किल त्यांच्याकडून आलं आहे. तर बार्गिन आणि विंडो शॉपिंग, जाऊन तिथे खरेदी करणं. मी जसं मगाशी तुला म्हणाले की एक सेलिब्रिटी टॅग आपल्याला मिळाला आहे, पण ह्याआधी तू सेलिब्रिटी नव्हतीस म्हणजे सिरियल करायच्या आधी. तेव्हा आपला एक मित्रपरिवार वेगळा होता आणि सेलिब्रिटी झाल्यानंतर मित्रपरिवार सेलिब्रिटींमधला आहे. मग आता तुला दांडिया गरबा खेळायला जर सेलिब्रिटीमधल्या मित्रपरिवारासोबत जायचं असेल तर तो किती उत्साह असतो तुझा? खूप असेल का असं नाही, दोन्ही. म्हणजे हे पण म्हणजे माझ्या कॉलेजचे, माझ्या एरियातले लोक पण किंवा मग त्यांच्याबरोबर पण खूप असेल. कारण आता कसं 1-1.5 वर्ष आम्ही एकत्र होतो, सगळ्यांची चांगली वाईट बाजू आम्हाला कळली आहे किंवा आपल्याला माहिती आहे, कम्फर्ट झोन होतो ना आपला. तर मला असं वाटतं की खूप असेल, आम्ही एन्जॉय करू. आणि माहिती आहे ना आता रील्स थ्रू किंवा काही डान्स करायचा असेल, डान्स बसवायचा असेल तर आम्हाला माहिती आहे हे लोक छान करू शकतात की अरे आम्ही बसवतो, आम्हाला फॉलो करा. तर आमचं तो छान अशी ती मैत्री पण झाली आहे. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर पण जास्त एन्जॉय करेन वाईब. दक्षताने एखाद्या देवीचा गुण घ्यावा असं तुम्हाला वाटतं? कोणता गुण तिने घ्यावा? कोणता सांगू? तुला वाटतं ते तसं सांगायला गेलं तर समजा आता प्रत्येक वेळी प्रामाणिकपणा, कधीतरी असं कठोर पण झालं पाहिजे ना, कारण हा जमानाच कसा वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी गोड बोलूनच काम होतं असं नाही ना. त्यामुळे थोडा रौद्र रूप देवी कशी आहे, एकंदरीत दुर्गेचा अवतार तिने घ्यायला हवा. कधीतरी घेतलाच पाहिजे. म्हणजे प्रसंगानुसार, प्रत्येक वेळी प्रसंग चांगलाच येईल असं नाही आहे ना. बरोबर. त्यामुळे तो पण थोडा गुण घेतला पाहिजे देवीचा असं मला वाटतं. तू एकंदरीत खूप शांत स्वभावाची आहेस, तर मग मला असं विचारायला तुला खूप आवडेल की कधी आईचा मार खाल्लायस का? खूप खाल्लाय मी. असं काही मी शांत बिंत असं नाही आहे. ते ॲक्च्युली थोडं अनुभवाने आणि नंतर शांत झाले. पण खूप मार खाल्लाय मी. आई आणि बाबांचा पण खूप मार खाल्लाय. खोटं वाटेल कदाचित पण खरंच खाल्लाय.
मॅच्युरिटी येत जाते हा, तशी. आणि नंतर नंतर कसं एक जबाबदाऱ्या पडतात, किंवा जबाबदाऱ्या म्हणण्यापेक्षा नंतर नंतर काम सुरू झालं, आपण बाहेर बघतो, म्हणजे आपल्या आजूबाजूची माणसं तशी. आणि टचवूड आत्तापर्यंत मी जेवढे प्रोजेक्ट केले ना, तिथे मला सगळी माणसं खूप छान, म्हणजे को आर्टिस्ट अगदी घरचेच मला वाटतील एवढे छान होते. अशी माणसं मला भेटली आहेत जी आत्ताही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सो मला असं वाटतं त्यांच्याकडूनच मी बऱ्याच गोष्टी शिकत आले आत्तापर्यंत, आणि त्यामुळे कदाचित ही मॅच्युरिटी आली असेल, म्हणजे एक म्हणतो ना आपण रोजच्या आयुष्यातली. आताच तू सारं काही तिच्यासाठीला निरोप दिलास, बरोबर? मग त्या सेटवरची एक अन्नपूर्णा देवी असं तू कोणाला टॅग देशील? अन्नपूर्णा देवी, खरं तर 3-4 अन्नपूर्णा देवी आहेत. म्हणजे आमच्याकडे असा डबा कधीच नसतो. मी तुमच्यासाठी उद्या हे आणेन म्हटल्यानंतर आमच्याकडे असा डबा, किंवा एवढा मोठा असतो ना आपण ज्यात पीठ वगैरे ठेवतो, हां. काहीतरी एवढा डबा आणायचा, म्हणजे पोटभर. आणि फक्त आर्टिस्ट नाही तर सेटवरचे टेक्निशियन्स असतील, कॅमेरा दादा किंवा डिरेक्टर असतील, प्रोडक्शन टीम असेल, त्यांच्या सगळ्यांसाठी जेवण गेलेलं असायचं. म्हणजे आता माझ्या घरून समजा मी ठरलं की मी डबा आणेन, तर आत्ताही डिमांड आहे. म्हणजे आता आमचं कधी बोलणं झालं ना, तर त्यांचं असतात की नाही, फणसाची भाजी आणि सोलकढी, मी देवगडची आहे त्यामुळे ते डिमांड असतं की ते आम्हाला खायला यायचं आहे, तर मी ते घेऊन जायचे. लाली म्हणजे सिद्धीताई, ती डाळिंबी भात खूप छान करते, त्यामुळे ती डिमांड तिच्याकडून. आणि तसं बघायला गेलं की मंजू, माझ्यासाठी अन्नपूर्णाचा टॅग द्यायचा असेल तर मंजू, लाली आणि खुशबूताई, तर त्यांना मी अन्नपूर्णेचा टॅग देईन. कारण बऱ्याचदा काय व्हायचं की मी 1.5 तासाचा प्रवास करून यायला मला सेटवर आणि परत जायला एवढा वेळ, तर कधी कधी सकाळी बाहेर पडलं की भूक लागायची, किंवा कधी कधी डबा नाही उशिरा यायचा, तर काहीही विचार न करता त्यांच्या डब्यातलं जे आहे ते मला ते द्यायचे की नाही, तू सुरुवात तरी कर, आपण बघूयात काहीतरी होईल, आणि त्यामुळे तू सुरुवात कर. तर मला कधी भूक लागली असेल किंवा मला काही म्हणजे बरं नसेल, तर ती लोक एक्स्ट्रा डबा आणणं, ऐक ना मी तुझ्यासाठी पोहे आणले तर एक्स्ट्रा, ते खा, मी उपाशी नको राहूस, मी जेवण आणलं तुझ्यासाठी पण. सो मला त्यांची फार मदत झाली, तर त्यांना मी देईन तिघींना. आता तू इंडस्ट्रीमध्ये उतरलीच आहे, तुझ्या आता 3 सिरियल झाल्याच आहेत. अजून तुला काम करायला कोणत्या पात्रातून आवडेल, म्हणजे कोणता जॉनर तुला घ्यायचा आहे? खरं तर एक सीमित नाही आहे. खूप चांगला प्रश्न विचारलास. कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे की तर मी निश्चित कशी साधी छान अशी, तर मला ती कुठेतरी लाईन ब्रेक करायची. म्हणजे मला असं वाटतं की कलाकार म्हणून मला प्रत्येक पठडीत काम करायचं आहे. फक्त सिरियलच नाही तर नाटक, सिरीज, शॉर्ट फिल्म, त्यानंतर फिल्म, अशा वेगवेगळ्या पठडीत मला काम करायचं आहे. आणि मला असं वाटतं की मी जशी आहे किंवा मी जशी आता लोकांपर्यंत पोहोचले, छान स्वीट आणि छान मस्त रोल करू शकते, हे कुठेतरी मला ब्रेक करायचं आहे. म्हणजे सगळ्या पठडीतले रोल करू शकते असं लोकांचं मत झालं पाहिजे. त्यामुळे मला सगळ्याच काय म्हणतात, सगळ्याच मीडियममध्ये आणि वेगवेगळ्या ह्याच्यातून काम करायचं आहे. इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुला एक अशी बकेट लिस्टमधलं नाव आहे तुझ्या की त्यांच्यासोबतच आता मला काम करायचं आहे? बापरे, असं नाही आहे. मग ती बकेट लिस्ट खूप मोठी आहे खरं तर. तरी एखादं आवडतं नाव? एखादं आवडतं नाव ऑब्व्हियसली नवाज, आणि डिरेक्टरमध्ये 12th फेल ज्यांनी बनवलं विनोद चोपडा, त्यांच्याबरोबर संजय लीला भन्साली, आणि असे बरेच जण आहेत. कारण मला त्यांचं ना काम करण्याची पद्धत फार आवडते. म्हणजे जसे आहात ना तुम्ही, अजिबात मेकअप नाही, किंवा तुम्ही जसे आहात ना रॉ फिल्म्स, किंवा बरेच शॉर्ट फिल्म्स पण खूप छान छान आहेत पॉकेट फिल्मच्या, तर मला असं वाटतं मला त्यात काम करायला फार आवडेल. अशा म्हणजे खूप जेन्युइन आणि कमाल, जसं की छाया कदमचे मूवीज असतात किंवा हे जे मोठे मोठे डिरेक्टर आहेत त्यांचे असतात, तर मला अशा ह्याच्यात काम करायला फार आवडेल. आणि नाटकात आता आपली मुलगी सेलिब्रिटी झाली आहे म्हटल्यावर शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या, नातेवाईकांच्या काहीतरी प्रतिक्रिया येत असणार, त्या काय असतात, कशा असतात? आता तू मगाशी म्हणालीस ना की तिने मार खाल्लाय का, तू आईबाबांचा मार खाल्लास काय? पण ते मार कशासाठी तिने खाल्ला, अभ्यासासाठी असा नाही. माझ्या अंगणवाडीची मुलं येतात ना, ती मुलं माझ्या मांडीवर बसायची, त्यामुळे ही काय करायची, माझ्या आईच्या मांडीवर बसायचं.
आणि त्यांची केस सोडून ती बाजूला करायची. त्यामुळे मग आता आपण त्या मुलाला तर मारू शकत नाही, त्यामुळे हिला मार मिळायचा. त्यामुळे असं तिने अभ्यासासाठी मार खाल्ला असं काही नाही आहे. आणि आता तर तू म्हणालीस की प्रतिक्रिया शेजारी पाजाऱ्यांच्या कसं असतं, आता आम्ही ज्या एरियात राहतो सगळीच चांगलं म्हणणार नाही, वाईट म्हणणारी असतात. हो. शेवटी एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. आणि जेव्हा अशी निंदा करणारे आपल्या शेजारी असतात तेव्हा आपली प्रगती होत असते. बरोबर. त्यामुळे याची अशीच प्रगती झालेली आहे. जेव्हा लोक वाईट म्हणतात, आता हां हे आता शिवाय हे करते ते करते असे बऱ्याच जणांनी बोलून गेले, पण आम्ही कसं आहे तिकडे लक्ष देत नाही. ज्याला काय करायचं बोलायचं ते बोलू दे. आपल्याला काय करायचं ना, तिला मी पहिलंच सांगितलं, आपल्याला जे काय करायचं ना ते साध्य करून दाखवायचं. लोक काय बोलतात याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही. त्यामुळे आपली प्रगती कधीच होणार नाही. त्यामुळे आत्ता तिला एवढं हे करतात ना जे बोलत होते ना तेच आता तिला डोक्यावर घेत आहेत. पण हे गरजेचंच असतं की एका कलाकाराला नेगेटिव्ह कमेंट्स येणं हे गरजेचं असतं. त्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपलं काम किती चालू आहे. बरोबर. हो. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही कोकणातले आहात, मग कोकणातला एकंदरीत नवरात्र उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? आम्ही असं कोकणात म्हणजे कोकणात नवरात्री उत्सव त्यापेक्षा गणपती असतात जास्त. आणि असलं तर कसं म्हणजे देवीचं मंदिर असतं ना, म्हणजे देवीचं मंदिर, तिथे कधी कधी गरबा खेळला जातो, दांडिया रास असं खेळलं जातं, दिंडी काढली जाते कोकणातली. तर मग ते तिथे मंदिरात असतं. त्यामुळे जेवढा गणपती कोकणात असतात ना त्या मनाने देवीचं जरा उपनगरात असतं मुंबईत त्या कम्पॅरिझनमध्ये. त्यामुळे तसा आमचा काही संबंध नाही. पण इथे आल्यानंतर उपनगरात असल्यामुळे तसा देवीशी फार संबंध आहे. तिथे नवरात्री उत्सव जास्त साजरा केला. बरोबर. दक्षताने एखादा गुण घ्यावा देवीचा असं तुम्हाला वाटत असलं तरी पण मग ती एक तुम्ही म्हणालात की दुर्गेचा रूप तिने घ्यावा. पण आज जे काही बाहेर चालू आहे म्हणजे तुम्हाला आता कानावर त्या न्यूज पडतच असतील, मग त्याची कुठेतरी खंत वाटते का? आणि आपली मुलगी सुरक्षित आहे का बाहेर असं कधी वाटतं का? होतं, बराच वेळा होतं. ती घरी येईपर्यंत म्हणजे आमचे सतत फोन चालू असतात. त्यामुळे आम्ही झोपत पण नाही ती घरी येईपर्यंत. तरी पण म्हणजे जसं तिचे मित्र वगैरे आहेत किंवा त्यांचे आईवडील आहेत जे जवळपास राहणारे, ते फोन करून सांगतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत ना. आणि तिने कोणालाही एक फोन केला ना की लगेच ते हजर राहतात. त्यामुळे तिचा मित्रपरिवार कॉलेजमध्ये जे आहेत त्यांचे आईवडीलही सपोर्ट तेवढाच करतात. त्यामुळे खूप आनंद होतो, कारण चला आपल्या पाठी कोणतरी आहेत आपल्याबरोबर. तर त्यांनी मला तू जसं म्हणालीस की तसं शूटवरून आणि मडचा रस्ता तुला माहिती आहे अगदी, तर त्यामुळे कधी कधी यायला फार उशीर व्हायचा, नाईट शिफ्ट असेल तर. आणि तिथे जवळपासही कोण नाही. म्हणजे जशी माझ्या आर्टिस्टने मला मदत केली, कधी कधी ते त्यांच्या घरी थांबायचे मी, कारण मला परत इथे येणं शक्य नसायचं आणि परत 7च्या शिफ्टला जायचं. तर मी कधी त्यांच्याकडे थांबायचे. आणि जसं मम्मी म्हणाली की माझे मित्रपरिवार, आणि त्यांना मी कितीही वाजू देत एक फोन केला ना तरी कुठेस तू, अच्छा तिथेच थांब, आम्ही येतोय, मग आम्हाला सांग कधी निघायचं आहे. त्यामुळे या इंटरव्ह्यू थ्रू आम्हाला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. असंच रात्री अपरात्री हो कधीही फोन केला नाही का की तुम्ही काही काळजी करू नका, आणि घरापर्यंत आणून सोडतात. आत्ताही माझ्या बहिणीला पण आता तिचं कॉलेजमध्ये काही नाटक असेल तिला जर, तरी पण त्यांची फॅमिली नाही ठीक आहे आमच्याकडे राहू दे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सो मला असं वाटतं की या माणसांमुळे खरं तर देवासारखी माणसं म्हणतात ना, सो तसे आहेत ते आमच्या आयुष्यात. बरं दक्षता, मी तुला विचारेन की आईला जर तुला थँक्यू म्हणायचं असेल आणि सॉरी म्हणायचं असेल तर कशासाठी? खरं तर हे फार मी म्हणजे मला असं वाटतं की आपण इतरांना बऱ्याचदा थँक्यू म्हणतो, सॉरी म्हणतो, आपले फ्रेंड्स असतील, फॅमिली असतील, म्हणजे सगळे, पण आपण घरच्या लोकांना फार हे करतो. तर मला असं वाटतं की तसं करू नये. आणि मला असं वाटतं की ते माझ्याकडून होतं असं मला वाटत नाही ॲक्च्युली. तर थँक्यू यासाठी की आत्तापर्यंत अगदी स्ट्रॉंग खंबीरपणे आई बाबा दोघेही माझ्या पाठीशी आहेत, कारण त्यांच्याशिवाय करणं हे शक्य नाही. म्हणजे मी असेही जण बघितलेत
की अरे यार तुला किती चांगलं ना, तुझे आईबाबा सपोर्ट करतात. म्हणजे माझं काही असू दे, कुठचाही प्रयोग असू दे, काही माझं मला समजा एखाद्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं असू दे, माझे आईबाबा माझ्याबरोबर असतात तिथे. का तू असं करा, म्हणजे असं नाही की चल तू का बोलवलं आहे ठीक आहे एकटी जा, नाही तू कुठचे कपडे घालणार आहेस, काय बोलणार आहेस, मग कसं काय असणार आहे, हे सगळी चौकशी करतात. आणि मला हे फार छान वाटतं की हे सगळ्यांच्याच नशिबात किंवा हे सगळ्यांनाच तितकं लवकर मिळत नाही जे मला सुरुवातीपासून मिळत आहे. माझ्या आणि माझ्या बहिणीच्या पाठीशी उभे राहतात. सो त्यासाठी थँक्यू खरं तर. आणि सॉरी म्हणजे तेच आपण कधी कधी पटकन बोलून जातो असं काही, पण असं जनरली होत नाही. आणि काही चूक झाली असेल तर त्यासाठीच सॉरी, बस बाकी काय नाही. बरं, आई वडिलांना पण खूप कमी वेळ मिळतो की आपण म्हणजे खूप कमी संधी मिळते आपण मुलांना सॉरी आणि थँक्यू म्हणण्यासाठी. तुम्ही काय सांगाल, तुम्ही दक्षताला कशासाठी थँक्यू आणि सॉरी म्हणाल? थँक्यू. आता एवढ्या वरच्या प्रगतीपथावर पोचली आहे ते अभिमानाची गोष्ट आहे ना. काय सांगू. असं कधी होत नाही ना, बरोबर म्हणाली. असं एकदम ऑकवर्ड सिच्युएशन आहे खरं तरी. आई वडील काय म्हणायचं. हो, आई वडील कधीच मुलांना Exactly. सॉरी आणि थँक्यू म्हणतच नाही. म्हणजे त्यांचं वाईस तेवढं- वर्षा. हां. हा करेक्ट. मग एक संधी एक आपल्याला आयुष्यात अशी मिळते की मुलांना सॉरी आणि थँक्यू म्हणायची. तसा काही प्रसंगच नाहीये सांगण्यासारखा. म्हणजे बघ मी तुला कळलं असेल मी किती गुणी मुलगी आहे. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? तुझा म्हणजे आम्ही आता तुला 3 सिरियलमध्ये तर बघतच आलोय, पण तरी अजून आम्हाला दक्षता बघायची आहे कोणत्या तरी पात्रांमध्ये, तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? जसं आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम केलं तसं यापुढेही करत राहा. आणि तुमचे आशीर्वाद खरं तर महत्त्वाचे आहेत. माझ्या आईबाबांचे, रंगदेवतेचं तर आहेच, पण मला असं वाटतं प्रेक्षकांचे आशीर्वादही महत्त्वाचे आहेत. आणि ते खरंच जेन्युइन रिप्लाय असतात त्यांचे. आता ऑडियन्स फार हुशार झालंय, त्यामुळे असं बाबा हां छान आहे तर छान आहे, वाईट आहे तर वाईट आहे. त्यातल्या त्यात ट्रोलर्स पण खूप हुशार असतात. हो. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यामुळे ना प्रत्येक कलाकाराला एक काम करण्याचं काय म्हणतात त्याला, एक प्रेरणा मिळत असते. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जेन्युइन असणं आणि तुम्ही तुमचं रिप्लाय खूप जेन्युइनली देणं हे फार महत्त्वाचं असतं. तर तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहा. मी नक्की माझ्या कलेतून मला जे काही येतं किंवा जे काही मला करण्याचा मी प्रयत्न करेन, म्हणजे उत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न करेन. आणि माझी कला तुमच्यासमोर छान छान माध्यमातून आणि चांगल्या चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमचं प्रेम राहू द्यात, बस बाकी काहीच नाही. थँक्यू दक्षता, थँक्यू काकी, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात. तुम्हाला पण थँक्यू. तुमच्या निमित्ताने माझ्या आईला मला तुमच्याशी संवाद साधण्याची आणि तुमच्या या यूट्यूब चॅनलवर आपला हा इंटरव्ह्यू करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खूप खूप थँक्यू.